नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य शासनाचा मोठा निर्णय। या कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शन नियमानुसार मिळणार ग्रॅज्युइटी आणि कुटुंब निवृत्ती वेतन। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। निवृत्ती वेतन म्हणजे म्हातारपणाची काठी, त्या आधारे उर्वरित आयुष्य जगायचे। मुलाबाळावर विसंबून न राहता सन्मानाने जगता यावे हा या वेतनाचा हेतू। पण या निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शनवर शासन वेगवेगळ्या दृष्टीने पाहू लागले। ह्या राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार म्हणून त्याचे विविध पर्याय पुढे करण्यात आले, त्यावर ओरड सुरूच आहे। पण काहींना दिलासा देण्याचा हेतू शासनाने ठेवलेला आहे। निवृत्ती वेतन लागू। महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवीनता विभागाने 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय लागू केला आहे। या निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाला किंवा ते रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आता आर्थिक सुरक्षा कवच मिळणार आहे। त्यात प्रमुख तरतुदी आणि लाभ निश्चित केले। या शासन निर्णयामुळे राज्यातील व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय +2 स्तरावरील द्विलक्षीय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा, प्रशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मृत्यू उपदान आणि कुटुंब निवृत्ती वेतन। सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील तरतुदीनुसार कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान लागू करण्यात आले आहे। रुग्णता सेवानिवृत्ती लाभ असे राहणार। जर एखादा कर्मचारी शारीरिक किंवा मानसिक व्याधीमुळे सेवेसाठी असमर्थ ठरला आणि सेवानिवृत्त झाला तर त्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान दिले जाईल। सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आता सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्यात आले आहे। विकल्प बंधनकारक। सध्या कार्यरत असलेल्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही हा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपला विकल्प नमुना 2 मध्ये कार्यालय प्रमुखाकडे सादर करणे बंधनकारक आहे। नवीन नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यापासून 8 दिवसाच्या आत हा विकल्प द्यावा लागेल। या विकल्पाद्वारे कर्मचारी NPS अंतर्गत मिळणारी संचित रक्कम हवी की 1982च्या नियमानुसार निवृत्ती वेतन हवे याची निवड करू शकतात। 1 नोव्हेंबर 2005 पासून ते आतापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी नमुना 3 मध्ये विकल्प द्यावा लागेल। अशा प्रकरणांमध्ये यापूर्वी मिळालेली सानुग्रह अनुदानाची रक्कम आणि शासनाच्या अंशदानाची व्याजासह रक्कम समायोजित केल्यानंतरच कुटुंब निवृत्ती वेतन नियमितपणे सुरू केले जाईल। तसेच यापूर्वीची सानुग्रह अनुदान योजना आता पूर्णपणे बंद करण्यात आली असून प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हा निर्णय केंद्र शासनाच्या धर्तीवर आणि वित्त विभागाच्या 31 मार्च 2023च्या निर्णयाला अनुसरून घेण्यात आलेला असून यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।